तपोवनात चिपको आंदोलन। कुंभमेळ्यासाठी वृक्षसंहार, नेते अभिनेत्यांचा प्रहार। अठराशे वृक्षांच्या कत्ली विरोधात राज ठाकरे मैदानात। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडी विरोधात राज ठाकरेंनी सरकारला थेट इशारा दिला। प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तपोवनातील वृक्षतोडीला नाशिककर आणि पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला असताना आता उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेंनीही या विरोधात सरकारला थेट संघर्षाचा इशारा दिलाय। राज ठाकरेंनी या वृक्षतोडी विरोधात केलेल्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय पाहूया। कुंभमेळ्यासाठी 1800 वृक्षांच्या कत्तलीला मनसेचा विरोध आहे। याआधी झालेल्या कुंभमेळ्यामध्ये वृक्षांची कत्तल न करता साधू महंतांना सुविधा पुरवण्यात आल्या होत्या। सरकारनं दुसरीकडे झाडं लावण्याचं सरकारी आश्वासन जे दिलेलं आहे ते पोकळ असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। या माध्यमातून तपोवनातील जमीन सपाट करून उद्योगपतींना देण्याचा हा सरकारी डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आणि त्यामुळे मनसे वृक्षतोड विरोधी लढ्यात संघर्ष करण्यासाठी तयार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरेंनी थेट उद्योगपतींना जागा देण्यासाठी वृक्षतोडीचा घाट घातल्याचा जळजळीत आरोप करून खळबळ माजवली आणि यानंतर भाजपचे नेते आशिष शेलारांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं। यामुळे राजकारण तर तापलंच आहे, मात्र 1800 वृक्षांच्या तोडीला अभिनेते सयाजी शिंदेंनीही कडवा विरोध केलाय। झुडपाची, झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्या अजून माहिती नाही। ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही। भारतात जमलं की नाही मला माहिती नाही। कुठल्याच भावाला याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कोणी। आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका। झाड म्हणजे आपलं आई बाप आहे। त्यांना जे बोलायचं आहे ते त्यांना लखलाप लागो। त्यांच्या पक्षाची आणि त्यांची भूमिका हे मांडणं त्यांचा अधिकार असला तरी तिथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या व्यवस्था उभा करणे आमची जबाबदारी आहे। त्यामुळे कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्यासाठी जे जे करावं लागेल ते कायद्यात बसून आम्ही करणार आहोत। आम्हाला शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये। कुंभमेळ्यातील साधूंसाठी साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली थेट शेकडो झाडांची कत्तल करण्याच्या या निर्णयाविरोधात आता विरोधकांसह खुद्द नाशिककरही पेटून उठलेत। कारण याआधी झालेल्या कुंभमेळ्यासाठी अशी वृक्षसंहाराची गरज पडली नव्हती, मग आत्ताच हे कुऱ्हाडीचे घाव कशासाठी? ही 1800 झाडं तशीच ठेवून साधुग्राम उभारणं खरंच शक्य नाही का? की राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार खरंच कुंभमेळ्याच्या आडून ही 1200 एकर जागा उद्योगपतींना देण्याचा डाव आहे का? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।